तर सांगितलं की काय पाहतोय, परिणाम शक्तीवाला आहे. तर परिणाम शक्तीमुळे काय होत आहे, परिणमन होते. तर आता आज थोडी मूळ शक्तीबद्दल चर्चा करूया. आपण जीवनामध्ये उपयोग तर घटवला, पण ह्या शक्तीबद्दल विशेष खुलासा आणखी पाहूया. तर काय पाहिलं, परिणाम शक्तीमुळे परिणमन होतं हे पाहिलं. आणि दुसरा पण पॉइंट सुरुवातीला पाहिला होता की कसं परिणमन होतं. तर सांगितलं की उत्पाद रूपानं परिणमन होतं, व्यय स्वरूपाने परिणमन होते आणि ध्रुव स्वरूपानं परिणमन होते. म्हणजे परिणमन होतं ही अर्धीच चर्चा केली होती, पण हे परिणमन होतं कसं, तर उत्पाद आदी 3 धर्मरूपानं शक्तिरूपानं काय होत आहे, परिणमन होत आहे. हे सुद्धा ह्या परिणाम शक्तीमध्ये महत्वाचं आहे. नाहीतर परिणाम शक्ती म्हणून परिणमन होते म्हणजे नुसतं परिणमन नाही, तर उत्पाद वे ध्रुव परिणमनाला सोडून असं वेगळं काही परिणमन ह्या जगामध्ये होणारच नाही. ह्या तिन्हीला मिळूनच परिणमन होणार. म्हणून ह्याचा अर्थ उत्पाद रूपानं परिणमन होतं, व्यय रूपानं होतं, म्हणजे 3 सुट्टे सुट्टे आहेत का, उत्पाद रूप परिणमन वेगळं, व्यय वेगळं, ध्रुव वेगळं, असं 3 सांगितलेत ना. म्हणून 3 रूपानं वेगळं वेगळं परिणमन नाही, तर एकाच ठिकाणी एकाच वस्तूमध्ये उत्पाद, व्यय आणि ध्रुवता हे तिन्ही मिळून परिणमन होतं. आणि त्यामुळे आपण हे रोज भजन म्हणतोय. कोणतं भजन म्हणतोय, पाठ झालं असेल किंवा ते शब्द ऐकून ऐकून ते परिचित झाले असतील शब्द. काय म्हणतोय, उत्पाद व्यय ध्रुवता सहित नित परिणमित हो आत्मा. किती सोपं, त्या भजनात सगळं क्लिअरच करून दिलं. काय परिणाम शक्ती समजून घ्या एका ओळीमध्येच. काय सांगितलं, उत्पाद व्यय आणि ध्रुवतेनं सहित सदैव आत्मा परिणमित होतो. झालं, यालाच म्हणायचं परिणाम शक्ती. म्हणून त्या भजनामध्ये किती सोपं करून दिलेलं आहे, पण त्यामध्ये किती अर्थ भरलेला आहे बघा. सांगितलं की समजण्यासाठी इथं 3 प्रकारानं कथन केलेलं आहे की काय, उत्पाद रूप परिणमन, व्यय रूप परिणमन, असं समजण्यासाठी 3 प्रकारे सांगितलेलं आहे. परंतु असं 3 काही वेगवेगळे नाहीत. मग आता ह्या आपण शक्तीमध्ये पाहिलं की काय, उत्पाद व्यय म्हणजे मागची शक्ती आहे ना कुठली, 18वी उत्पाद व्यय ध्रुवत्व शक्ती आणि 19वी परिणाम शक्ती. मग 2 शक्तीमध्ये फरक काय झाला, कारण 18व्या शक्तीत येऊन गेली चर्चा उत्पाद व्यय ध्रुवाची, आणि परिणाम शक्तीमध्ये परत ते सांगताय का, अशी मनामध्ये शंका होईल. तर सांगितलं की काय आहे, 2 शक्तीमध्ये 18वी शक्तीमध्ये सामान्य कथन आहे आणि 19व्या शक्तीमध्ये विशेष कथन आहे. आपण प्रत्येक वेळेस पाहत आलेलो आहे. म्हणजे ह्या अनंत शक्ती समजण्यासाठी त्याच्या अनंत शक्ती म्हणल्यात किंवा 47 शक्ती विशेष विशेष रूपानं दाखवल्यात. जसं चेतन शक्ती सामान्य आणि त्याचे दृश्य शक्ती, ज्ञान शक्ती विशेष भेद केलेत, तसंच ह्या शक्तींचे विशेष विशेष भेद करत गेलेत आचार्य. नाहीतर तसं पाहिलं तर एका शक्तीमध्ये सगळ्या शक्ती येऊन जात आहेत. म्हणून सांगितलं की काय आहे, तर उत्पाद व्यय ध्रुवत्व शक्ती जी 18वी आहे, तर त्यामध्ये फक्त 3घांची नावं सांगितली, त्यांची व्याख्या सांगितली, लक्षणं सांगितली, म्हणजे सामान्य कथन केलेलं त्यामध्ये. ह्याला उत्पाद म्हणायचं, ह्याला व्यय आणि ह्याला ध्रुव, एवढं सांगितलं. आणि ही तर परिणाम शक्तीमध्ये काय सांगितलं, ह्या उत्पाद आदी 3घांना मिळून असं परिणमन होतंय. म्हणजे ह्या तिन्हीला धरून परिणमन होतंय असं विशेष कथन केलेलं आहे ह्या शक्तीमध्ये. म्हणजे उत्पाद व्यय ध्रुवाचं कसं परिणमन होतंय थोडक्यात ते परिणमन ह्या शक्तीमध्ये दाखवलेलं आहे. म्हणून सांगितलं की काय आहे, ही विशेषता आहे. मग हे तिन्ही मिळून नसेल तर परिणमन कसं होणार, थोडा आपण आता ह्याच्याबद्दल विशेष विचार करूया. जर हे तिन्ही मिळून नसतील तर काय होईल, परिणमन कसं होईल. जर समजा काय केलं, आपण ध्रुव मानला नाही आणि नुसतं काय मानलं, उत्पादच मानला. काय म्हणलं, ध्रुव मानलाच नाही
फक्त नुसता उत्पाद होतो एवढंच मानलं तर संभवेल का? उत्पाद रूप परिणमन तर होईल का? ध्रुव न मानता उत्पाद रूप परिणमन कसं होणार? कुणाचा उत्पाद होणार तिथं? कारण आपण म्हणतो ना, उत्पाद कशाला म्हणतो? मागच्या क्षणामध्ये ती अवस्था नव्हती आणि पुढच्या क्षणामध्ये ती उत्पन्न होणार, ह्यालाच म्हणतो उत्पाद. हा उत्पाद होण्यासाठी काय पाहिजे? मागच्या क्षणामध्ये ती नव्हती पर्याय आणि पुढच्या क्षणामध्ये होती. म्हणजे 2 क्षणवर्ती वस्तू स्थिर पाहिजे, ध्रुव मानायला पाहिजे, तर मानू शकतो की पुढच्या क्षणामध्ये ती वस्तू उत्पन्न होऊ शकते म्हणून. पण जर ध्रुवच मानलं नाही तर उत्पाद व्हायला कसं होणार तिथं? म्हणून सांगितलं की काय आहे, अशा प्रकारे जर वस्तू 2 क्षणवर्ती तर मानायलाच पाहिजे, पण 2 क्षणवर्ती नाही, सदैवच असते वस्तू ध्रुव. पण एक सांगितलं की एक जरी पर्यायामध्ये उत्पाद घटवायचा असेल एका पर्यायाचा, तरी सुद्धा 2 क्षणवर्ती वस्तू स्थिर पाहिजे, ध्रुव पाहिजे. म्हणून सांगितलं की अशा प्रकारे काय होणार नाही, उत्पाद संभवणार नाही. मग तसंच ध्रुव मानलं नाही आणि नुसताच वे मानला तर वे तरी होईल का? होणारच नाही. त्याच्या उलट घटवा. वे कशाला म्हणलं? मागच्या क्षणामध्ये ती वस्तू असणार आणि पुढच्या क्षणामध्ये ती नष्ट होणार, असणार नाही, ह्याला म्हणतो वे. म्हणजे 2 क्षणावरती वस्तू स्थिर मानायलाच पाहिजे ध्रुव. ती मानली तरच वे संभवील. म्हणजे सांगितलं की अशा प्रकारे उत्पाद वे मानायचं असेल तर तिथं ध्रुव पण मानलं पाहिजे, त्याशिवाय उत्पाद व्ययाचं सुद्धा परिणमन होत नाही. ह्यावरून सिद्ध होतं की ह्या तिघांचं मिळून परिणमन होतं, असं वेगळं परिणमन नाही. आणि असं केलं तर उत्पाद वे मानलं नाही, फक्त ध्रुवच मानलं, सर्वथा ध्रुव आहे वस्तू, असं जर मानलं तर ध्रुव म्हणजे काय? स्थिर बघितलं, मग त्यात काही चेंजच होणार नाही. मग काय होणार? ती वस्तू काय म्हणायचं, काही चेंजच होणार नाही, तर ती आपल्याला पकडीतच येणार नाही. आपल्याला जे जे दिसतं, जे काही कळतं ते सगळं परिणामानच कळतंय ना. म्हणजे सांगितलं की जर सर्वथा ध्रुव मानलं तर त्याच्यामध्ये काहीच चेंज होणार नाही, काहीच बदल होणार नाही. पण असं होत नाही. कुठल्या ना कुठल्या रूपाने ते दिसून येते. ती वस्तू जगामध्ये जी जी वस्तू दिसते ती कुठल्या ना कुठल्या रूपाने दिसून येते, म्हणजेच त्याच्यामध्ये चेंज होते. मग आपल्याला परिणामच मानता येणार नाही जर सर्वथा ध्रुव मानलं तर. जसं ते पाणी एका ठिकाणी साठून शेवाळतं, तसं ते ध्रुव नुसतं एका ठिकाणी राहून, काय ते ठोंब्या म्हणतो ना, ठेलम ठेला, तसं एका ठिकाणी राहून तो शेवाळून जाईल, त्याच्यामध्ये काहीच होणार नाही, व्यवहारच करता येणार नाही आपल्याला. पण असं होत नाही. म्हणून सांगितलं की काय आहे, व्यवहार करण्यासाठी म्हणा किंवा वस्तूचं परिणमन होण्यासाठी सांगितलं, तिन्ही मानणं आवश्यक आहे. कोणतंही एक मानलं नाही तर तिथं परिणमन रूप कार्य दिसूनच येणार नाही. हे नियमानं आहे, सिद्धांतच आहे. म्हणजे परिणमन रूप कार्य पाहायचंय तर तिथं उत्पाद आदी तिन्ही मानायला पाहिजे. मग आपण उदाहरणाने पाहूया. जसं उदाहरण काय आहे, आपल्याला एकाग्र व्हायचंय, हे परिणमन आता घटू आपण ह्या परिणमनावर. म्हणजे ही जी अवस्था पर्याय काय व्हायचंय, आता मला एकाग्र व्हायचं आहे. सतत हे चाललंय ना जीवाचं. वर्तमानात काय चाललंय पुरुषार्थ, कोणाचं मुलं असेल तर त्यांना शाळेच्या विषयामध्ये, आता काय लॉकडाऊनमुळे तिकडं तिकडं चंचल झाले, जरा त्यांनी स्थिर व्हायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. जो ज्या विषयात असेल तो त्या विषयामध्ये एकाग्र होण्याचा प्रयत्न करतोय. मग सांगितलं की काय आहे, जर एकाग्र व्हायचं असेल तर तिथं काय सांगितलं, तर ह्या पर्यायामध्ये जर ध्रुव मानला नाही, तर ध्रुव मानला नाही तर काय होणार, वस्तू सतत बदलत राहणार. म्हणजे ती बदलत राहिली म्हणजे वस्तू स्थिर नसेल तर उपयोग स्थिर एकाग्र कसा होणार? बघा, विचार करण्यासारखं आहे ना. वस्तू ध्रुव नाही म्हणजे स्थिर नाही, तर उपयोग सुद्धा एकाग्र स्थिर कसा होईल?
कारण वस्तू सतत बदलतीच आहे ना. मग वस्तू बदलत असल्यामुळं काय होईल, उपयोगाला पण चंचलताच येईल, सतत सतत व्यग्रच राहील तो. म्हणून सांगितलं की काय आहे, म्हणजे विचारांच्या स्थिरतेसाठी स्थिर ध्रुव वस्तू मानली पाहिजे. बघा, म्हणजे ह्यावरून काय होते, ध्रुवाची सिद्धी होते. आणि काय करायचंय आपल्याला, चंचलता घालवायची आहे, अस्थिरता घालवायची आहे. म्हणजे काय, त्याचा वेळ मानायला पाहिजे. जे काय आपण ध्यानाला बसतोय तर त्यामध्ये विचार येत आहेत, त्या विचारांचा, अस्थिर विचारांचा नाश करायचा आहे. म्हणजे नाश करायचा आहे हे अभिप्राय, तिकडे उपयोग नाही मला नाश करायचा असं तिथं विकल्प नाही, परंतु तोच अभिप्राय आहे तिथं. मग सांगितलं की तिथं वेळ मानला पाहिजे, त्याशिवाय अस्थिरतेचा नाश कसा होणार, चंचलतेचा. आणि एकाग्रता आणायची म्हणजे उत्पाद मानायला हवा. म्हणजे अशा प्रकारे एकाग्रता हे जे कार्य आपण बघितलं, अवस्था, तर ह्या परिणामामध्ये उत्पादादी तिन्ही मानणं आवश्यक आहे. एक जरी मानलं नाही तर सांगितलं की काय होऊ शकत नाही, एकाग्र होऊ शकत नाही. ह्यावरूनच सिद्ध होतं की जे जे वस्तूचं परिणमन होतं ते तिन्हीला मिळूनच होतं, असं सेपरेट काही स्वतंत्र होणार नाही. म्हणून तर अमृतचंद्र आचार्य टीकेमध्ये काय सांगतायत, आतापर्यंत आपण ऐकली परिणाम शक्ती, पण थोडा आचार्यांच्या शब्दामध्ये जरा बघूया काय ह्या परिणाम शक्तीला सांगितलेलं आहे टीकेमध्ये. तर एक एक त्याच्यामध्ये सुद्धा आपण 3 पॉइंट करूया सुट्ट म्हणजे सहज सोपं जाईल. तर काय सांगितलं, पहिला पॉइंट सांगितलेला आहे की उत्पाद वे ध्रुव हे द्रव्याचा स्वभाव आहे. आचार्य तर लय शॉर्ट मध्ये लिहितात, द्रव्य स्वभाव भूत असंच एवढं थोडक्यात लिहितात, पण त्यातून सगळा अर्थ त्यात भरलाय. काय सांगितलं, तर उत्पाद वे ध्रुव हे द्रव्याचा स्वभाव आहे. काय, जसं माझा स्वभाव कसा आहे, रागीट आहे बर का, चिडकाय मी, अजिबात मला खपत नाही, सांगतो ना, हा स्वभाव आहे का. बघा, त्या विभावाला सुद्धा इतका स्वभाव सांगतोय अभिमानानं, पण इथे तर आचार्य सांगतायत की काय आहे, उत्पाद वे ध्रुव हा द्रव्याचा स्वभाव आहे. तर ह्या तिन्ही पैकी उत्पाद आणि वे हे जे 2 आहेत तर ते विसदृश आहेत. आचार्य काय म्हणतायत, उत्पाद आणि व्ययाला विसदृश म्हणतात. एकदम सोपं आहे बरं का, अजिबात अवघड नाहीये, फक्त थोडी नवीन टेस्ट बघतोय आपण. काय, जसं रोज आता काय आहे, रिकाम आहे तर रोज नवीन नवीन टेस्ट घेत बसलाय का नाही, आज हे मेनू बनवायचा, तो बनवायचा, तसं आचार्यांचे थोडं शब्दात बघूया. एकदम सोपं, इझी आहे, काय अवघड नाहीये. आणि उलटा आचार्यांचे शब्द खरं चिंतन हे आचार्यांचं ऐकण्यासारखं आहे. कसले भारदस्त शब्द आहेत. काय म्हणले, उत्पाद आणि वे हे कसे आहेत, विसदृश आहेत. विसदृश म्हणजे काय, वेगवेगळे आहेत, बदलत राहतात, म्हणजे एकसारखं राहत नाही. कारण उत्पाद वे काय, पर्याय ना, मग पर्याय कशी असते, विसदृश असते, बदलणारी असते. म्हणजे समजा काय झालं, आता 8 नंबर पर्यायाचा उत्पाद झाला, पुढं काय होणार, 9 नंबरच्या पर्यायाचा उत्पाद, पुढं त्याच्या पुढं होणार 10 नंबरच्या पर्यायाचा उत्पाद. म्हणजे प्रत्येक समयाला नवीन नवीन पर्यायाचा उत्पाद होतो. म्हणजे उत्पाद कसा आहे, विसदृश आहे, बदलणारा आहे. कारण उत्पाद ही पर्याय, थोडक्यात पर्याय एवढं लक्षात आलं तर समजेल. उत्पाद ही पर्याय, आणि पर्याय कशी असते, नवीन नवीन चेंज होते, विसदृश आहे म्हणजे चेंज होणारी आहे. एवढंच, विसदृशचा अर्थ काय, चेंज होणारी आहे, समजलं. आणि तसंच वे पण कसं आहे, विसदृश आहे, म्हणजे वे सुद्धा कसा आहे, चेंज होतोय. वे पण पर्याय आहे तर ती पण नवीन नवीन नवीन, म्हणजे नवीन नवीनचा अर्थ काय, मागची जी पर्याय होती, आता 7 नंबरची पर्याय त्याचा वेळ झाला, पुढं 8 नंबरच्या पर्यायाचा वेळ होणार, पुढं 9 नंबरची पर्याय ती जुनी होणार आणि त्याचा वेळ होणार. अशा रीतीने वे पण कसा आहे, वे पर्याय सुद्धा विसदृश आहे, म्हणजे चेंज होणारी आहे, म्हणजे हे बदलत राहतात हे सांगितलं. आणि ध्रुव कसा सांगितला, तर ध्रुव सदृश आहे. सदृश आहे म्हणजे काय, कॉन्स्टंट राहतो, तो
राहतो. प्रत्येक पर्यायामध्ये आता आपण बघितलं 7 नंबर, 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर ह्या सगळ्या पर्यायामध्ये तोच ध्रुव राहतो. म्हणून ध्रुव कसं म्हणलं? सदृश. आणि उत्पाद व्ययाला काय म्हणलं? विसदृश. म्हणून आचार्यांनी इतकं शॉर्ट मध्ये सांगितलेलं आहे, द्रव्याचा स्वभावभूत असलेले हे उत्पाद व्यय द्रव्य आणि त्यानं सहित त्यानं स्पर्शित असं सदृश आणि विसदृश. तर असं असलेल्या ह्यांचं काय आहे? ह्या तिघांचं एक अस्तित्व आहे. म्हणजे काय बघितले बघा, 2 पॉइंट बघितले. पहिलं बघितलं उत्पाद व्यय ध्रुव द्रव्याचा स्वभाव आहे सांगितलं. दुसऱ्या पॉइंट मध्ये काय पाहिलं? उत्पाद व्यय विसदृश आहे आणि ध्रुव सदृश आहे. हा दुसरा पॉइंट बघितला. आता तिसरा सांगतायत, त्यामध्ये काय सांगतायत? तर ह्या तिघांचं एकच अस्तित्व आहे. उत्पाद व्यय ध्रुव जे आहेत हे 3, तर ह्या तिघांचं कसं अस्तित्व आहे? एकच अस्तित्व आहे. मग तिथं आचार्यांनी काय म्हणलं त्याला? तर सांगितलं की सदृश आणि विसदृश ह्या असं ह्यांचं एक अस्तित्व आहे. म्हणजेच ह्याचा अर्थ उत्पाद व्यय द्रव्याचं एक अस्तित्व आहे. म्हणजे असे हे शब्द आहेत. असू देत, आपल्याला नाही कळलं तरी आपण पॉइंट मध्ये बघतोय ना सोप्या शब्दात, ते समजून घ्या. तर ह्या उत्पाद आदी तिघांचं एक अस्तित्व आहे. म्हणजे काय? तर जरी आपल्याला दिसताना एखादी वस्तू ध्रुवच राहिलेली दिसते व्यवहारामध्ये, जसं पर्वत कसा दिसतो? अचल म्हणतो ना पर्वताला, म्हणजे आपल्याला एकदम स्थिर दिसतो. किंवा आपण सांगतो ना आकाशातलं उदाहरण ध्रुव तारा, तो कसा ध्रुव आहे, स्थिर आहे एका ठिकाणी. म्हणजे एखादी वस्तू आपल्याला ध्रुवच दिसते व्यवहारात. आणि काय दिसते? एखादी वस्तू जसं जीव वगैरे आहे, मनुष्य, प्राणी आहेत, तर इत्यादी रूपानं त्या जीवाचा जन्म मरण झालेला दिसतं. म्हणजे जन्म मरण उत्पाद व्यय एकीकडं आणि ध्रुव दुसरीकडं. म्हणजे उत्पाद एकीकडं, व्यय दुसरीकडं आणि ध्रुव तिसरीकडं, असं 3 वेगळे दिसतात. परंतु सांगितलं की हे 3 स्वतंत्र नाहीत. तर हे 3ही मिळून एकच अस्तित्व आहे, एकच वस्तू आहे. अशी असलेली ही परिणाम शक्ती आहे, असं आचार्यांनी एवढं सांगितलं. म्हणजे काय काय सांगितलं? तर द्रव्याचा पहिला पॉइंट सांगितला, उत्पाद व्यय द्रव्य हे द्रव्याचा स्वभाव आहे. उत्पाद व्यय विसदृश आहे, ध्रुव सदृश आहे. आणि ह्यांचं काय सांगितलं? तिघांचं एक अस्तित्व आहे. तर अशी असलेली ही काय आहे? परिणाम शक्ती आहे. हे जाणलं तर काय होतो? पर्यायामध्ये सुखी होतो.